नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला 12वी पास वरती 7,565 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष आणि महिला याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचे आहेत। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ हा सुरू करू। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2025 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म आहे तुम्हाला 22/9/2025 पासून ते 21/10/2025 तुम्हाला भरायचा आहे। त्याचबरोबर लास्ट डेट असणार आहे मित्रांनो तुम्हाला 21/10/2025 पर्यंत असणार आहे। त्याचबरोबर पेमेंट मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन 21/10/2025 पर्यंत तुम्हाला पेमेंट असणार आहे। त्याचबरोबर फॉर्म मध्ये करेक्शन असल्यास 29/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत करायचं आहे। ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे डिसेंबर किंवा जानेवारीच्या आसपास तुमची एक्झाम असणार आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार मित्रांनो पे स्केल लेवल 3 मध्ये 21,700 ते 21,100 दरम्यान ग्रुप सी पदाची नॉन मिनिस्टरची पोस्ट असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला एकूण 4 पोस्ट असणार आहेत। त्यासाठी 7,565 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल साठी युआर साठी 1914 जागा, ईडब्ल्यूएस साठी 456 जागा, ओबी साठी 967 जागा, एसी साठी 729 जागा, एसटी साठी 342 जागा अशा कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल साठी 4,400 जागी तुम्हाला पदभरती असणार। त्याचबरोबर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल एक्स सर्व्हिसमॅन साठी 285 जागा असणार आहेत। त्यापैकी युआर साठी 107, ईडब्ल्यूएस 26, ओबीसी 54, एससी 62, एसटी 36 जागी तुम्हाला पदभरती असणार। पुढचा आहे तो कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल एक्स सर्व्हिसमॅन कमांडो यासाठी मिळतात 376 जागा। त्यासाठी मिळतात युआर साठी 106 जागा, एक्स सर्व्हिसमॅन ईडब्ल्यूएस साठी 25 जागा, ओबीसी 56 जागा, एससी 138 जागा, एसटी 51 जागा तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह फिमेल यासाठी 2,496 जागा असणार आहेत। त्यासाठी युआर साठी 1,047 जागा, ईडब्ल्यूएस 247 जागा, ओबीसी 531 जागा, एससी 527 जागा, एसटी 212 जागा तुम्हाला पदभरती असणार आहे। यासाठी एकूण एकत्रित जागा पहिले 7,565 जागा असणार आहेत। युआर साठी 3,174, ईडब्ल्यूएस 756, ओबीसी 1,608 जागा, एससी 1,386 जागा, एसटी 641 अशी जागी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर यासाठी वयोमर्यादा असं मिळतं वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष अप्लाय करायचं आहे। 1/7/2025 रोजी वय कॅल्क्युलेट केले जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 2/7/2000 पासून ते 1/7/2007 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। त्याचबरोबर एससी एसटी मध्ये असेल तर 5 वर्ष, ओबीसी मध्ये असेल 3 वर्ष वयाची सवलत देण्यात आलेली आहे। यासाठी मित्रांनो एज्युकेशन या ठिकाणी 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी दिल्ली हेड कॉन्स्टेबलचे असतात ते सुद्धा लागणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मेल कॅन्डिडेटसाठी मोस्ट प्रोसेस ऑफ द ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा मेल कॅन्डिडेटसाठी लागणार आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला एनसीसी असेल तर या ठिकाणी मार्क अवरेज मार्क्स असणार आहेत। एनसीसी साठी 5%, बी साठी 3% आणि ए साठी 2%ची एक्स्ट्रा मार्क्स असणार आहेत। त्याचबरोबर जे ऍडिशनल मार्क्स सुद्धा असतात म्हणजे ज्यांची डिग्री RRU मधून झाली असेल त्यासाठी ऍडिशनल मार्क्स असणार आहे। लास्ट डेट असणार मित्रांनो तुम्हाला 21/10/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। यासाठी फी असणार मित्रांनो तुम्हाला फी ओपनची ओबीसी ईडब्ल्यूएस साठी 100 रुपये फी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआय द्वारे तुम्ही फी भरायची आहे। फी मित्रांनो तुम्हाला 22/10/2025 पर्यंत तुम्हाला फी भरायची आहे। त्याचबरोबर फॉर्म मध्ये करेक्शन असल्यास 29/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत तुम्हाला करेक्शन करायचं आहे। यासाठी एक्झाम सेंटर्स असणार आहेत। एक्झाम सेंटर पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, राजकोट, सुरत, वडोदरा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे एवढे एक्झाम सेंटर असणार। स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार मित्रांनो तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिनेशन पहिल्यांदा तुम्हाला कॉम्प्युटर एक्झाम असणार आहे। त्याचबरोबर त्यानंतर पीईटी आणि पीएचटी सुद्धा असणार। कॉम्प्युटर एक्झाम सेंटर मध्ये तुम्हाला पार्ट 1 मध्ये जीके असणार आहेत 50 प्रश्न 50 गुण, रिझनिंग असणार आहे 25 प्रश्न 50 गुण, ग्रुप डी मध्ये न्यूमेरिकल एबिलिटी असणार आहे 15 प्रश्न 15 गुण आणि डी मध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल एक्सेल वगैरे 10 प्रश्न 10 गुण अशी 90 मिनिटं असणारी वेळ तुम्हाला 100 प्रश्न 100 गुणाची एक्झाम असणार आहेत। 0.24 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्यानंतर तुमची पीईटी आणि एमटी असणार आहेत। जसं की मेल साठी मित्रांनो तुम्हाला
1600 मीटर असणार आहे, 6 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. लॉंग जंप असणार आहे 14 फूट आणि हाय जंप 3 फूट 9 इंच असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला फिमेलमध्ये जर असेल तर मित्र तुम्हाला 1600 मीटर रनिंग हे 8 मिनिटांमध्ये असणार आहे. लॉंग जंप 10 फूट आणि हाय जंप 3 फूट असणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल सुद्धा होणार आहे. यामध्ये मित्रांनो मोड ऑफ पासिंगचा क्रायटेरिया जर दिला तर तुम्हाला UR साठी 35%, SC ST OBC EWS साठी 30% आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 25% पासिंगचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला SSC.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ओके, तर ही तुम्हाला दिल्ली पोलीस यांच्या मार्फत या ठिकाणी जाहिरात प्रयत्न करण्यात आले. व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.